ज्या क्षणाची प्रतीक्षा, परमोच्च क्षणाची प्रतीक्षा अवघ्या रामभक्तांना आहे, तो क्षण अगदी जवळ आलाय, मुहूर्त जवळ आलाय, घटिका समीप आलेली आहे। हनुमानगढी परिसरात मांगल्याचं, चैतन्याचं, आनंदाचं वातावरण आहे। इथे येणारा प्रत्येक रामभक्त हा पहिल्यांदा हनुमानगढीला येतोय आणि हनुमानाचे आशीर्वाद घेऊन नंतरच आपल्या अयोध्ये दौऱ्याची सुरुवात करतोय। अवघं वातावरण मांगल्यदायी आहे, सकारात्मक आहे, ऊर्जेनं भरलेलं आहे, भारलेलं आहे। प्रत्येकाच्या डोळ्यात दिसतोय राम आणि प्रत्येकाच्या मनात आहे राम। अयोध्येचे हेच भक्तिमय रंग आम्ही तुमच्यापर्यंत या बुलेटिनच्या माध्यमातून पोहोचवतोय। ते याच हनुमानगढी परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 तारखेला पहिल्यांदा येतील। हनुमान प्रभू श्रीरामांचे सर्वोच्च भक्त आणि अर्थातच ते अयोध्येचे पालन करते, रक्षण करते मानले जातात। त्यामुळे पहिल्यांदा सर्वजणच हनुमानजीचं दर्शन घेतात आणि मोदी तेच करणार आहेत। आणि एबीपी माझाची संपूर्ण टीम सज्ज आहे 22 तारखेचा आणि त्या आधीचा प्रत्येक क्षण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी। शर्यतीरी आपण जातोय। माझा सहकारी वैभव परब सध्या शर्यतीरी आहे। वैभव, शरयूला अनन्यसाधारण महत्त्व आहे या अयोध्यानगरीच्या इतिहासामध्ये, झगमगून गेलेले आहे शरयूचा काठ, शरयूचा तट, आरतीचं एक वेगळं चैतन्यदायी वातावरण असतं। आत्ताचे चित्र काय आहे जे तू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवशील? नक्कीच ज्ञानदा, या ठिकाणी सर्वच राम भक्त या शरयू तटावर दाखल झालेले आहेत। सुरुवातीला आपण शरयूची ही दृश्य पाहूया। शरयूला अक्षरशः झगमगाट आलेला आहे। लाइटिंग आपण जर पाहिली तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला लख प्रकाश असा पाहायला मिळतो आणि हे पाहण्यासाठी, ही दृश्य पाहण्यासाठी इकडे सर्व भाविक आहेत, ते राम भक्त आहेत, ते आलेले आहेत। जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी राजे की जय, महाराष्ट्र नांदेडून आलेला आज आपल्या पूर्ण सनातनी हिंदू बांधवांचं स्वप्न साकार होत आहे। तारीख 22 तारखेला आणि प्रभू राम मंदिरामध्ये विराजमान होत आहे। त्यामुळे आम्ही सर्व राम भक्त महाराष्ट्रातून आलेलो आहोत आणि आमचे सगळ्यांचे सनातनी बांधवांचे मनातले जे राम होते आज मंदिरात बसणार आहेत आणि आपली 500 वर्षाची प्रतीक्षा दूर होणार आहे। मैं आपके पास आना चाहूँगा, आप कहाँ से आए हो? सर, हम लोग यहाँ फैजाबाद से ही हैं, जिसका नाम बदल के अब अयोध्या कैंट कर दिया गया है। तो हम लोग भी खुशी मना रहे हैं कि श्री राम जी अपने गर्भगृह में प्रवेश करने जा रहे हैं और हम भी बहुत धूमधाम से, जो सिख बिरादरी है वो अपना इस पर्व को बहुत खुशी से मनाएं। हमारा क्या बात है, आप तो यहाँ पे बुजुर्ग हो, आपने तो शुरुआत से अभी तक का सब सफर देखा है। आज अयोध्या देख के क्या लग रहा है मन में? बहुत अच्छा लग रहा है, हमारा जन्म यहीं का है और ये सब देख करके प्रभु का जो हे सीख समाजाची लोक आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत आणि इकडे देखील काही स्थानिक लोक आहेत। आप क्या कहना चाहोगे? आप यहाँ के लोकल हो, पहले का आज की अयोध्या क्या बता रही है? आज की अयोध्या बहुत चेंज लग रही है, पहले ऐसी नहीं थी। 2014 के बाद से अयोध्या में बहुत सारे चेंजेस आए हैं और ये चेंजेस अब हमें देखने को मिल रहे हैं जो पहले यहाँ पे नहीं थे। और अब जो हमें यहाँ पे झूम मस्ती दिखाई दे रही है वो श्री राम जी के आने से ही दिखाई दे रही है। तो जोर से सारे लोग बोलो जय श्री राम। नक्कीच सर्व इकडे रामाचा जयघोष चालू झालेला आहे। आपण पुन्हा आपल्या या भगिनींकडे येऊया। आपण परत विचारतोय की तुम्ही काय गायला आवडेल का तुम्हाला या ठिकाणी? कोई गाना सूझ रहा है आपको? गाना गाएंगे आप? भजन गाएंगे राम जी का? हाँ, तो राम आएंगे वापस। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे झोपड़ी के राग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे जन्मों के पाप आज मिट जाएंगे, राम आएंगे। या शरयू तटावर आणखीन खास वैशिष्ट्य आहे की शीख बांधव आहेत ते आपल्या कुटुंबियांसह या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्या देखील भावना तितक्यात महत्त्वाच्या आहे। पहले तो आपका नाम बताइए और आप थोड़ा आगे आइए और आपकी क्या भावना है अयोध्या में जो माहौल आपको देखने मिल रहा है? सर, मेरा नाम मनिंदर सिंह है और ये माहौल पहले कभी ऐसा क्रिएट नहीं हुआ था। जो 2014 के बाद जो यहाँ
पहले नींव रखी। जी जी, तो अब ये हमेशा जगमग रहेगा, ऐसा ही जो डेली बेसिस पे हमारा यही रहेगा। सिख बांधवों की क्या भावना है यहाँ के? सिख बांधवों की यहाँ पर भावना इनकी है कि वो लोग भी यहाँ जोश से यहाँ पर आएंगे, शामिल होंगे। हे सिख बांधव आहेत, कोणी महाराष्ट्रातून आलेले आहेत, कोणी आपल्या संपूर्ण कुटुंबियासह या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सर्व सनातन हिंदू बांधवांसाठी लई गर्वाची गोष्ट आहे आणि सैकडो वर्षाने जे लढा महाराजांनी हिंदू बांधवांनी कारसेवकांनी जो लढाई दिली, ती लढाईचे जे स्वप्न होते कारसेवकांचे ते आता पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला काय गावंसं वाटतं या ठिकाणी? आता तर माझ्या मनात एकच धून येत आहे, मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजर बिहारी। राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। तर आपण पाहिलं ज्ञानदा हे सिख बांधव आहेत, कोणी महाराष्ट्रातून आलेले आहेत, कोणी आपल्या संपूर्ण कुटुंबियासह या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर प्रत्येकाच्या माथ्यावर जय श्रीरामचा एक चित्र आपल्याला पाहायला मिळते। इथे आता सध्या नवा पॅटर्न झालेला आहे। बरोबर आहे, प्रत्येक विविध प्रांतातनं लोक इथे आले, जगभरातनं लोक इथे आलेले आहेत। प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती 22 जानेवारीची, आणि छोटासा असेना प्रत्येकजण प्रयत्न करत आहे की आपल्याला त्याच्या आधी जर रामललाचं दर्शन मिळालं तर। सध्या आपण प्रेक्षकांना सांगूयात की रामललाचं दर्शन होत नाही आहे, कारण मंदिरमधनं मूर्ती ज्या आहेत त्या कालच मार्गस्थ झालेल्या आहेत नवीन मंदिरासाठी, त्यामुळे सगळेजण हनुमानगडीला येत आहेत आणि हनुमानगडीचं दर्शन घेऊन पुढे जात आहेत। आपण वेदांतकडे जातोय, कारण राम भक्ती पथावरती सध्या वेदांत आहे। वेदांत, तिथला काय नजारा, कसा जय जयकार सुरू आहे रामभक्तांचा? ज्ञानदा, आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन आपल्याला दाखवते की कशा प्रकारे लाइटिंग करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे संपूर्ण राम जन्मभूमी ही या सगळ्या प्रकाशाने पुढे दीपोत्सव सुरू आहे त्यांनी उजळून निघतीये, आणि ज्या प्रकारे सजावट केलेली आहे, नटलेली अयोध्या नगरी इथे आपल्याला पाहायला मिळते। फक्त ही लाइटिंगच नाही तर जिथे जिथे आपल्याला अशा प्रकारची झाडं दिसत आहेत त्या झाडांवर सुद्धा छानसं डेकोरेशन केलेलं आहे, तिथे सुद्धा लाइटिंग केलेली आहे। त्यामुळे जो राम भक्त इथे येतो तो प्रसन्न वातावरण, भक्तिमय वातावरणात इथे येणार आहे। आणि 22 तारीख ज्या खरं तर या तारखेसाठी प्रतीक्षा अनेक जण करत होते, अनेक राम भक्त हजारोच्या संख्येने इथे येतात आणि अवघे काही तास उरलेत त्या ऐतिहासिक क्षणाला। आपल्यासोबत अयोध्या नगरीमधले या अयोध्यावासी आहेत। ऐसी अयोध्या कभी देखी है? नहीं, मुझे तो ताज्जुब हो रहा है कि मैं इसी अयोध्या का रहने वाला। साल से हो यहाँ? मैं यहाँ पर करीब 24 साल से हूँ। अच्छा। और मैं बाय प्रोफेशन एडवोकेट लॉयर हूँ, और मुझे ताज्जुब हो रहा है कि ये मेरी अयोध्या है। इत्तेफाक से जब से ये मेंटेन हो रहा था तो थोड़ा थोड़ा देख रहा था मैं, बट इतना चेंज हो गया। मैं आज अचानक आने का मुझे मौका मिल गया, और हम ये लाइटिंग देख रहे हो, ये रास्ते देख रहे हो, ये कभी आते जाते रास्ते में देख लिया था, बट आज का क्या अनुभव है? मेरा अनुभव यही है कि मैं पहली मतलब मुझे इतना अच्छा लग रहा है कि ऐसा मैंने इसके पहले कभी देखा ही नहीं, इतना खूबसूरत लग रहा है। त्यामुळे तसं ते म्हणतायत की अयोध्या नगरी पूर्णपणे बदलली आहे, पूर्णपणे चेंज झाली आहे। राम भक्त इथे येतात बघा, ही गर्दी बघतोय आपण, राम भक्त येत आहेत, त्यांच्यासाठी खास इथे सेवा केली जाते। क्या सेवा की जा रही है यहाँ पर? ये सेवा राम भक्तों के लिए 10,800 किलो गुड़। हम लोग गन्ना किसान हैं और हमारे जो प्रेरणा स्रोत हैं राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रमोहन जी वे भी गन्ना किसान हैं, उनकी प्रेरणा से गुड़ दे रहे गुड़ राम भक्तों के लिए गुड़ का प्रसाद। बरोबर, त्यामुळे इथे अशा प्रकारे प्रसाद दिला जातोय आणि सकाळी बरोबर इथे सेवा कार्यासाठी अनेक जण आलेले आहेत। ती मंडळी फक्त अयोध्या नगरीतली नाहीत तर ती देशभरातली मंडळी आहेत आणि अगदी निस्वार्थीपणे रामाचरणी सेवा देण्याचा त्या सर्वांचा प्रयत्न, आणि संपूर्ण भारतातल्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत राम हा एक धागा आहे, समान धागा आहे रामभक्तांना जोडणारा, आणि तेच रामभक्त अयोध्या नगरीमध्ये दाखल झाले आहेत। आज खरं तर मी अशा एका ठिकाणी गेलेले होते की जिथं
जवळपास 13.5 लाख लाडू बनवले जात आहेत. हे लाडू का बनवले जात आहेत तर विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून या लाडूंचं वितरण केलं जाईल. जी सगळी मंडळी VIP मंडळी 22 तारखेला रामाच्या दर्शनासाठी येणार आहेत, प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी येणार आहेत. हे लाडू कसे बनत आहेत, काय या वैशिष्ट्य आहे या लाडवांचं, याचा मी आढावा घेतला आहे आणि सोबतच मीही या लाडू बनवताना आपली सेवा देण्याचाही प्रयत्न केला. तो आढावा आपण पाहूया. लाडूच लाडू दिसत आहेत. अयोध्येच्या छोटी छावणी परिसरामध्ये मी सध्या आहे आणि या छोटी छावणी परिसरात तुम्ही आलात की शुद्ध तुपाचा दरवळ आणि बेसनाचा खमंग सुवास यानं अर्थात तुमचं स्वागत होतं. कारण इथे अयोध्या नगरीत दिल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या प्रसादाची तयारी सुरू आहे. 1111 मण जवळपास 13.5 लाख लाडू इथे बनतात. 6 जानेवारीपासून ही सगळी मंडळी दिवस रात्र इथे लाडू बनवण्याचं काम करतात. लाडूंचा हा सगळा प्रसाद 22 जानेवारीला रामललाला दाखवला जाईल आणि सोबतच हनुमानगढीला आणि मग हे सगळे लाडू इथे येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून दिले जातील. दिन से ये लड्डू का काम आपने हाथ में लिया है? 6 तारीख को हम लोग आए थे, 6 जनवरी को 7 जनवरी से लड्डू का काम शुरुआत हो गया है. कितने लड्डू बना चुके हैं, कितने लड्डू बनाना बाकी है? अब तक तो 300 मन लड्डू बन चुका है. अभी 811 मन बनाना बाकी है. और दूसरी बात यह है कि दिन में आप कितने, सब आपकी जो पूरी टीम है, दिन में आप कितने लड्डू बना लेते हैं? हमारे टीम के साथ करीब 30 मन के आसपास लड्डू बन जाता है. हाँ, 28 मन 30 मन बनता है रोजीना लड्डू. और कितना बेसन, कितना घी का इस्तेमाल इसमें हुआ है, होने वाला है? इसमें 1 किलो बेसन, 1 किलो चीनी, 1 किलो शुद्ध देसी गाय का घी पड़ता है. दिन से आप ये इस कार्य में जुटे हुए? ये 14 करीब 10 तारीख से काम हो रहा है यहाँ से, और सभी लोग आ रहे हैं यहाँ पे बहुत अच्छे से पैकिंग वगैरह. आपके ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी क्या है? हम लोग का ये पैकिंग करना, लड्डू का पैकिंग करना सबकी है. कितने डब्बों में दिन भर आप पैकिंग करते हैं? 11 लड्डू हर डिब्बे में रखे गए हैं. हाँ, और साथ में एक ये कैलेंडर है और 2 बुक्स हैं और एक जो है रामनामी है. 56 भोग रामललाला चढवण्याची खरं तर पद्धत आहे, परंपरा आहे. पण आत्ता त्याचं स्वागत या लाडूंनी केलं जाणार आहे आणि त्याची सगळी लगबग, त्याची सगळी तयारी सध्या आपण पाहतोय. सध्या मी कॅमेरामन प्रशांत मानेसह अयोध्या नगरीतनं या रिपोर्ट सोबतच तुमची रजा घेते. धन्यवाद. तर असं मंगलमय वातावरण आहे, तयारी सुरू आहे प्रभू श्रीरामांच्या आगमनाची, त्यांच्या स्वागताची. अयोध्येतल्या हनुमानगढी परिसरामध्ये मी सध्या आहे आणि इथे भक्तिभावाचा प्रत्येक रंग हा आपल्याला अनुभवता येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गरिमामय उपस्थिती या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळेला असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक अनुष्ठान करतात. या अनुष्ठानाची वैशिष्ट्य नेमकी काय, कसं आहे हे अनुष्ठान, त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. मोदींचं हे अनुष्ठान कसं आहे तर प्राणप्रतिष्ठेआधी यजमानांसाठी काही कठोर नियम असतात. रात्री फरशीवरती झोपून तुम्हाला रात्री फरशीवर झोपावं लागतं. कांबळं घालून निद्रा करावी लागते, म्हणजे थोडक्यात तुम्हाला लादीवर झोपावं लागतं. 11 दिवस उपवास करावा लागतो, तोही केवळ नारळ पाण्यावरती. रोज गायीची पूजाही करावी लागते, गायीला चारा द्यावा लागतो. रोज अन्नदानही करावं लागणार आहे, वस्त्रदानही करावं लागणार आहे. देशातल्या प्रमुख मंदिरांचा दौरा आणि अर्थातच आपण हे पाहतोय
की काळाराम मंदिरापासनं, म्हणजे महाराष्ट्रातल्या काळाराम मंदिरापासनं पंतप्रधान मोदींनी सुरुवात केली आणि एक विशिष्ट परिक्रमा ते पूर्ण करतात आणि मंदिरांचा दौराही करतात. ही सगळी मंदिरं प्रभू श्रीरामांशी संबंधित मंदिरं आहेत आणि त्यामुळे आजही ते रामेश्वरममध्ये गेलेले होते. तिथलंही वैशिष्ट्य आपण सर्वजण जाणून आहोत. तर ही सगळी परिक्रमा पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुष्ठानाच्या माध्यमातून पूर्ण करतात आणि अशी चर्चा आहे की उद्याच म्हणजे 21 जानेवारीला रात्रीपर्यंत ते कदाचित अयोध्येमध्ये येऊ शकतील, नाही तर अर्थात 22 तारखेला सकाळी त्यांचा नियोजित दौरा आहेच. 7:50 झालेली आहेत आणि बरोबर 10 मिनिटांनंतर सुरक्षेच्या कारणास्तव अयोध्येच्या सगळ्या सीमा या बंद केल्या जाणार आहेत. प्रचंड मोठे निर्बंध असतील अयोध्येत येणाऱ्या व्यक्तींवरती आणि केवळ विशेष पासधारक आणि निमंत्रित मंडळी, मीडियाला सुद्धा एक विशेष पास दिला गेलेला आहे. तर ज्यांच्याकडे तो पास आहे ती मंडळी मीडियातली आणि निमंत्रित मंडळी यांनाच फक्त अयोध्या परिसरामध्ये संचार करण्याची मुभा असेल. देशभरातले अनेक दिग्गज VIP हुज हू हे अयोध्येमध्ये असणार आहेत 22 तारखेला. अनेक मंडळी आजपासून उद्यापासून यायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती विशेष खबरदारी अयोध्या नगरी सील केली जाणार आहे. सीमांवरती निर्बंध येणार आहेत. तर आज अशी तयारी आहे, लगबग आहे. उद्यापासून या तयारीला आणखी वेग येणार आहे आणि मगाशी जसं म्हटलं तसं अयोध्या नगरी सील होणार आहे. सगळ्या सीमा बंद केल्या जातील. विशेष पास असतील त्यांनाच परवानगी असेल. हा असा मीडियासाठीचा पास आहे आणि या पासवरती सुद्धा अर्थातच सगळीकडे जाता येणार नाही आहे, पण जिथे जिथे आपल्याला जाणं भाग आहे कव्हरेजसाठी तर तिथे तिथे जाणं या विशेष पासच्या मदतीनं अर्थातच आपल्याला आपल्या टीमला शक्य होणार आहे. अयोध्येतला प्रत्येक भक्तिरंग आपल्या माझाच्या कॅमेराच्या माध्यमातून, आपल्या सगळ्या कॅमेरामनच्या टीमच्या माध्यमातून, रिपोर्टर्सच्या माध्यमातून प्रत्येक क्षणाची अपडेट महाराष्ट्रापर्यंत ABP माझाच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवत राहू. तुर्तास अयोध्या गडीतनं मी हनुमान गडीतनं अयोध्येतनं मी ज्ञानदा कदम आपली रजा घेते. बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.